जय रविदास बंधूंनो, मी अण्णासाहेब धाकतोडे आणि आपण पाहत आहात राजर्षी न्यूज उज्ज्वल भारत. मित्रांनो, आम्ही संत गुरु रविदास महाराजांना एवढे महत्व का देतो? संत गुरु रविदास महाराजांनी 700 वर्षापूर्वी जी क्रांती केली, समाज जागृती केली, त्यासाठी त्यांचं योगदान कधीही या देशातील दलित, आदिवासी, इतर मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक समाजाने आणि सर्वात महत्वाचे अगदी सवर्ण समाजाने सुद्धा देखील, ब्राह्मणाने सुद्धा देखील विसरता कामा नये. कारण संतांनी जर क्रांती केली नसती, तर ह्या देशामध्ये भारतीयांच्या मनामध्ये, हृदयामध्ये क्रांतीची मशाल कधीच पेट घेतली. क्रांतीची मशाल दगदगू शकली नसती. या क्रांतीची मशाल धगधगायला कारणीभूत असणारे संत शिरोमणी गुरु रविदास महाराज असो, कबीर असो, या समकालीन जे काही संत झाले ते असो, त्यांनी राजे लोकांना समजावून सांगायचा प्रयत्न केला. धर्म म्हणजे हा कर्माचाच भाग आहे आणि कर्म म्हणजे हाच धर्म आहे. म्हणजे कर्माला धर्म, धर्माला कर्म, असं समीकरण त्यावेळेच्या महापुरुषांनी, संत गुरु महात्म्यांनी प्रत्येकाच्या मनामध्ये रुजवण्यासाठी प्रयत्न केला. अशा महान विभूतींना कोटी कोटी नमन. त्यावेळेस आपला देश हा गुलामीतच होता आणि गुलामीत असल्यामुळे गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल, हे बाबासाहेबांचं वाक्य आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 69वी पुण्यतिथी, महानिर्वाण दिन. आणि या महानिर्वाण दिनानिमित्तानं मी आपल्या लोकांशी थोडस त्यांच्या कार्याचा आढावा घ्यावा म्हणून आज तुमच्या समोर उभा आहे. बंधूंनो, बाबासाहेबांचा जन्म अत्यंत गरिबीमध्ये, बिकट अवस्थेमध्ये, वडील सैन्यामध्ये काम करायचे, अशा परिस्थितीत मध्य प्रदेशातील महू या गावी त्यांचा जन्म झाला. जन्मतारीख होती 14 एप्रिल आणि आज 6 डिसेंबर. म्हणजे त्यांचा जन्म आणि त्यांचा महानिर्वाण यामधलं जे अंतर जगण्याचं त्यांचं वालं होतं ते खूप कमी होतं. त्यातलं अर्ध आयुष्य तर बाबासाहेबांचं शिक्षणामध्ये गेलं. अशा शिक्षणामध्ये गेलेल्या अवस्थेमध्ये बाबासाहेब घराकडे नीट लक्ष देऊ शकले नाही. कोणासाठी? तुमच्या आमच्यासाठी. आम्ही त्यांच्या ऋणातून तो मुक्त झालं पाहिजे, त्यासाठी आम्ही एका व्यासपीठावर एकाच ठिकाणी एक झेंडा, एक दंडा पकडून आणि एक निशाणी पकडून जर आम्ही ठामपणे मनात जर आणलं, ठरवलं, न भूतो न भविष्यती अशी क्रांती या देशामध्ये करू शकतो. मग बाबासाहेबांच्या त्यांच्या जीवनामध्ये, शिक्षण कालावधीमध्ये त्यांनी जे शिक्षण घेतलं, सामाजिक जीवन, शैक्षणिक जीवन, राजकीय जीवन, धार्मिक जीवन, आर्थिक जीवन, ह्या सगळ्या आघाड्यांवर बाबासाहेबांनी पीएचडी मिळवल्या, डॉक्टरेट मिळवल्या. आणि ह्या कोणासाठी मिळवल्या? तर ह्या माझ्या भारतभूमीमधील जन्माला आलेले जे दलित, आदिवासी, शूद्र, अस्पृश्य वर्ग जो आहे, त्या वर्गामध्ये एक क्रांती होईल. तो माणूस म्हणून जगायचा अधिकार मागेल. आणि ज्या मनुवादी वृत्तीच्या लोकांनी या देशातील दलित, अस्पृश्य, मागासवर्गीय लोकांच्या मनामध्ये एक अंधश्रद्धेचं भूत घातलेलं आहे, ते भूत काढण्यासाठी आणि स्वतःही ते मनोवादी लोक आजच्या घडीला काही जण तर अंधश्रद्धाळू झालेले आहेत, ते सुद्धा त्यांचे डोळे उघडून पाहतील की जगामध्ये इतर देशात किती मोठी क्रांती झाली आणि आपल्या देशामध्ये ती क्रांती का होत नाही, यास कारणीभूत कोण आहे? निवळ ह्या देशातील दलित, आदिवासी, ओबीसी, मायनॉरिटी हे लोक आहेत का? नाही, निवळ नाही. कारण त्यांच्या मनामध्ये एवढं अंधश्रद्धेचं भूत घातलं, एवढं मनोवादाचे ठोस इंजेक्शन पाजले गेले की ते लोक मुंडकं वर करून असं पाण्याची हिंमत सुद्धा करू शकले नाहीत. अशा लोकांमध्ये क्रांती घडवायचं म्हणजे सोपं नाही.
बाबासाहेबांनी आपलं संपूर्ण जीवन त्यासाठी व्यतीत केलं, सार्थकी लावलं. परंतु आपल्या कुटुंबाची स्वतःची खूप हानी करून घेतली. ते म्हणतात, "मी एकटा जर जगलो आणि माझं कुटुंब जर सुखामध्ये जगायचा प्रयत्न केला, तर आम्ही खूप चांगलं जगू शकतो. खूप काही परदेशात सुद्धा राहू शकतो, चांगली नोकरी मिळू शकते." आणि बाबासाहेबांना ते सहज शक्य होतं. बाबासाहेब अगदी इंग्रजांच्या काळामध्ये मंत्री होते, मजूर मंत्री होते. त्यांनी मजुरांचं दुःख पाहिलं होतं. मजुरांसाठी त्यांनी अनेक योजना राबवल्या. अगदी आरबीआयची स्थापना सुद्धा त्यांनी केली. द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा त्यांचा वाला गाजलेला ग्रंथ या माध्यमामधून त्यांनी या देशातील आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी आपले तन मन धन खर्च केलं. बाबासाहेब कधी हटले नाही. अनेक समस्यांना सामोरे जात त्यांनी त्यामधून त्यांनी आपल्या देशातील बांधवांना गुलामीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी पाहिजे तेवढा प्रयत्न केला. गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे तो बंड करून उठेल. हे बाबासाहेबांचं वाक्य ते 700 वर्षापूर्वी संत गुरु रविदास महाराजांनी पराधीनता पाप है जान लेहु रे मित रविदास दास पराधीन को सबही समजेहीन हा दोहा म्हणून त्यांनी त्यावेळेच्या गुलामांना जाग करायचं काम केलं. ते अगदी गुलामीला यापर्यंत बोलले, की गुलामी करणं, दुसऱ्यावर पराधीन राहणं, अवलंबून राहणं, हे सगळ्यात मोठं पाप आहे. हे पाप आपण करायचं नसेल, तर आपण आपल्या कामाला लागलं पाहिजे, अंग सटकून कामाला लागलं पाहिजे. बाबासाहेबांचे 3 मंत्र सगळ्यात महत्वाचे आजच्या दिवशी आजही किती महत्वपूर्ण आहेत. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आम्ही शिकून काय केलं? नोकऱ्यांच्या पाठीमागे लागलो. फक्त नोकरी आणि नोकरी, नोकरी मिळाली की छोकरी चांगली मिळते, असा हा कयास बांधला गेला आणि त्यामध्ये त्या बिचाऱ्यांची सुद्धा काही चूक नाही. त्या सुद्धा चांगला नवरा भेटला पाहिजे, सुंदर दिसला पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा विचार त्यांनी केलेला. जर पाहिला तर ह्या गोष्टी सहज जाणवतात, की महिला सुद्धा ज्या पद्धतीनं बाबासाहेबांच्या विचारांनी जेवढ्या प्रगल्भ व्हायला लागत होत्या, विचारवंत व्हावं लागत होत्या, तेवढ्या महिला आमच्यामध्ये म्हणावं तेवढ्या दिसत नाही. आम्ही नाहकच आमची लोक शिकली, सवरली, दुसऱ्यांच्या व्यासपीठावर गेली. आजही काही जण त्यांचीच झाली सारखी वागतात. बाबासाहेबांनी त्यांच्या जीवनामध्ये शिकत असताना आणि त्यावेळेस देश स्वतंत्र होत असताना त्यांना सांगणारे लोक होते, भरपूर जण होते, की बाबासाहेब तुम्ही स्वातंत्र्य लढ्यात उडी घ्या. बाबासाहेब म्हणतात, मी स्वातंत्र्य लढ्यामध्ये उडी पण घेतली असती, सगळं काही केलं असतं. परंतु माझा समाज गुलाम आहे. त्या गुलामाला पहिल्या या गुलामांच्या ताब्यातून बाहेर काढणं खूप आवश्यक आहे. तो खरा माझा स्वातंत्र्य लढा ठरेल. तुम्ही तुमचं काम करा, मी माझं काम करतो. सगळ्यात महत्वाचं त्यांनी एक क्रांतीची मशाल पेटवली. ती आजही धगधगत आहे. जय भीम नुसतं जरी म्हटलं तर अंगावर शहारे येतात, अशी कार्यकर्ते आहेत. परंतु ज्या पद्धतीनं बाबासाहेबांची अपेक्षा होती माझा समाज घडला पाहिजे, त्या पद्धतीनं खरंच समाज घडला का? मला वाटते तसं घडलेलं नाही दिसत. कारण आजच्या घडीला जर या देशातील जवळजवळ 25% आबादी या शोषित श्रमिक आदिवासी दलित समाजाची, शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबची आहे. या समाजाला अंधश्रद्धेतून बाहेर काढण्यासाठी जे कार्य व्हावं लागत होतं, त्यामध्ये आमच्या समाजातील नेतेही कमी पडले. त्यांच्यामध्ये जनजागृती करण्यासाठी, त्याग करण्यासाठी जे काही करायला हवं होतं, त्यातही कमी पडले. बाबासाहेब आपल्यातून जाऊन जवळजवळ 69 वर्ष झाले आणि देशाला स्वातंत्र्य मिळून जवळजवळ 75 ही उलटली. 500 वर्ष झाले स्वातंत्र्य मिळून, तरी सुद्धा आमच्या देशातील अजून घरावरचं काहींचं पाचट सुद्धा निघालं नाही. मग तुम्ही सांगा, बाबासाहेबांची क्रांती ही फक्त खाली भाजी भाकरी, फक्त मोकळा श्वास घेण्यासाठीच फक्त होतं का? नाही. बाबासाहेबांनी जे स्वातंत्र्य तुमच्या आमच्यासाठी जे मिळवलं, त्यासाठी त्यांचा भला मोठा त्याग, समर्पण आहे. त्यांची भली मोठी क्रांती ही आहे की त्यांनी तुम्हाला पहिलं गुलामीतून बाहेर काढलं.
स्वाभिमान तुमच्यामध्ये निर्माण केला. शिका म्हणजे तुमच्या चांगल्या वाईटाचा फरक जाणू शकता, लोकांना पटवून देऊ शकता. कारण आपला आजही समाज जवळजवळ चांगला जर विचार केला, काही समाज 5-10% तर शिक्षित झाला, परंतु 90% समाज आजही फक्त साक्षर आहे. मी त्याला शिक्षित म्हणणार नाही. चांगले चांगले शिकलेले डॉक्टर, इंजिनियर, वकील सुद्धा देखील बाबासाहेबांच्या विचाराची जी कास धरून त्यांनी जी क्रांती आणि पुढे लढा चालू ठेवावा लागत होता, तो आजही त्यामध्ये कमी पडलेले आहे. दुःख होतं सांगताना. जर आमच्या समाजातील डॉक्टर त्याच्या दवाखान्याच्या एंट्रीमध्ये गणपतीचा जर फोटो ठेवत असेल, मला कोणत्या धर्माबद्दल बोलायचं नाही, माझी इच्छा पण नाही, मी त्या विरोधात पण नाही, परंतु फक्त एकच उदाहरण दिलं. जर डॉक्टर आमचा शिकलेला आहे, विज्ञानाचा विद्यार्थी आहे, तर त्याने गणपतीचा फोटो त्या समोर ठेवणं योग्य आहे का? ते मी एवढ्यासाठीच म्हणतोय, खालचं शरीर संपूर्ण मानवी आहे, वरती हत्तीचं डोकं आहे. अशी सर्जरी कशी होऊ शकते? एवढा जरी त्याला प्रश्न पडला असता. मला काय म्हणायचं, त्यांनी दुसऱ्या देवी देवतांचा फोटो ठेवला तर काय हरकत नाही, पण कमीत कमी गणपती की ज्याची सर्जरीच ऑलरेडी अशी आहे, एक पशु आणि एक मानव यांचीवाली सर्जरी करून दाखवलेली आहे. म्हणून त्याला मी अशा लोकांना म्हणतो की हे लोक ज्ञानी होऊ शकत नाही. ज्ञानी माणूस कोणत्याही देवी देवतांना स्वीकारण्यापूर्वी चिकित्सा करतो आणि हे खरोखर सत्य आहे का असत्य आहे याची पडताळणी करतो. ती पडताळणी जर केली, साहजिकच त्याच्यामध्ये फरक जाणवतो. मग बाबासाहेबांनी आमच्यासाठी जे स्वातंत्र्य मिळवून दिलं, त्या स्वातंत्र्याचा उपभोग म्हणजे पाहिजे तेवढी मौज मजा मारा, काय असेल ते करून घ्या. नाही बाबांनो, बाबासाहेब त्यावेळेस म्हणाले, जा तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायचं आहे. सांगा मग तुम्ही, शासनकर्ती जमात कसं बनणार? जोपर्यंत आपली जमात शासनकर्ती बनत नाही, तोपर्यंत ती रक्षणकर्ती सुद्धा बनू शकत नाही. कोणतेही पेपर उघडा, टीव्ही चॅनल उघडा, इकडं बलात्कार, तिकडं रेप, याचं घर जाळलं, त्याचं घर उद्ध्वस्त केलं, सत्ताधारी स्वतः करतात. अन्याय अत्याचारांची पराकाष्ठा होते, समाजावर नको ते अन्याय होतात. सांगा तुम्ही, कोणाशी लढणार? त्यासाठी आपला समाज हा पराधीनतेपासून दूर असला पाहिजे, दूर गेला पाहिजे, पराधीन नसला पाहिजे, तो स्वावलंबी झाला पाहिजे. आणि स्वावलंबी होण्यासाठी आमची कामं आम्ही शोधली पाहिजे. जर आम्ही शिकलो आहोत तर मग आमच्या शिक्षणाचा उपयोग काय? आम्ही जर आमच्या समाजाला आर्थिक मुक्तीमधून जर बाहेर काढणार नसेल तर आमच्या शिक्षणाचा उपयोग नाही. आमच्या शिक्षणाचा जर उपयोग करून घ्यायचा असेल तर मला असं वाटतं, ज्यावेळेस आजूबाजूला मी ज्यावेळेस नजर फिरवतो, मी समजा उत्तरेला नजर जर फिरवली तर मला तर विखे पाटील दिसतात. मी जर पश्चिमेला माझी नजर फिरवली तर मला तर तिकडे मधुकरराव पिचड दिसतात. पूर्वेला जर मी माझी नजर फेकली तर गोविंदराव अधिक, रामराव अधिक, ससाने साहेब आदी दिसतात. आणि ज्यावेळेस मी दक्षिणेकडे नजर फिरवतो तर त्या बाजूलाही विखे दिसतात. म्हणजे दोन दिशा तर विख्यांनी पक्क्या केलेल्या आहेत, उत्तर आणि दक्षिण. मग तुम्ही राजकीय म्हणा, शैक्षणिक म्हणा, काबीज केलेलं आहे. ज्यावेळेस विखे पाटलाचं शाळा सुद्धा नव्हती, कॉलेज सुद्धा नव्हतं, अशा काळामध्ये बाबासाहेबांनी आम्हाला त्यावेळेस पीपल एज्युकेशनच्या माध्यमातून सिद्धार्थ कॉलेज, आनंदाने मिलित कॉलेज मराठवाड्यामधली, अशी कॉलेज दिलेली. याही पलीकडे अजून काही असेल, कदाचित माझं अज्ञान असेल, ते माहिती नसेल, परंतु जेवढं माहिती आहे तेवढं तर मी बोलू शकतो. वडाळ्याचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज, ज्यामध्ये मी 12वीला शिकत होतो, तर अशा ठिकाणी बाबासाहेबांनी
विद्यापीठं काढली, विद्यालय काढली, महाविद्यालय काढली, की ज्या ठिकाणी माझ्या समाजाला शिक्षण घ्यायला सोपं गेलं पाहिजे. आणि हे शिक्षण देण्यासाठी बाबासाहेबांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. आणि त्यानंतर तुम्हाला पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या दिशेमधले मी माझ्या स्थानिक नगर जिल्ह्यामधील फक्त वार्ता केली की आमच्या उत्तरेला विखे पाटील राहतात, त्यांची संस्था आहे प्रवरा एज्युकेशन सोसायटी. दक्षिणाला आहे विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन. त्या व्यतिरिक्त सहकारी साखर कारखाना. तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की धाकतोडे साहेब आम्हाला काय नेमकं नको सांगू राहिले, नको त्या गोष्टी. हो खरंच आज लय गरज आहे तुम्हाला सांगण्याची. माझं मन असं उचमळून येतं की मी तुम्हाला कधी सांगून मोकळं होऊन जाईन. गेल्या जवळ 10-15-16 वर्षापासून मला बोलण्यासाठी व्यासपीठ, स्टँड मिळालं नाही. का नाही मला जाणून बुजून बाजूला ठेवलंय का ते समजत नाही. म्हणून मी ठरवलं की मी माझं स्टँड, माझं व्यासपीठ जे काही असेल ते मी स्वतः तयार करेन. मग मला बुद्धाच्या विचाराची आठवण झाली, अत्तदीपो भव. आत्ताही अत्तन्न नाथो. मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार आहे. माझे गुरु बाबासाहेब आहेत, कांशीरामजी आहेत, बहीण कुमारी मायावतीजी जर आहेत, ते त्यांचं वालं विश्व निर्माण करू शकतात. जर मी त्यांच्याच विचाराचा आहे, त्यांचा शिष्य आहे, मी कुठं त्यांना सोडून जाणार नाही. परंतु काही जे बगलबच्चे आहेत ते आजूबाजूवाले, ते स्वार्थासाठी चांगल्या ज्ञानी लोकांचा वापर करून घेण्याऐवजी मूर्खांना आपल्या सोबत करतात आणि नको ती गोष्ट होऊन जाते आणि मागं पडतो तो चळवळीचा भाग. मग तुम्हाला मी सांगितलं होतं की पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या भागामध्ये ज्या लोकांच्या संस्था आहेत त्या लोकांनी त्यांच्या लोकांची शिक्षणाची व्यवस्था करून घेतली. त्यामधून त्यांनी पैसाही कमवला आणि रोज पैसा कमवतात. एवढा पैसा अफाट कमवतात की त्यांनी आजूबाजूची लोक त्यांनी इतकी कमजोर करून टाकली बहुजन समाजामधली आणि ते स्वतः गब्बर झाले. पैशाने सर्व काही विकत घेतलं जातं त्यांच्याकडे. आणि आम्ही आजही आमची विचारधारा घेऊन चालतोय. फुले, शाहू, आंबेडकर, कांशीराम. अरे फुले, शाहू, आंबेडकर, कांशीराम ही विचारधारा त्यावेळेसच आपल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये किंवा भारताच्या भूमीमध्ये फलित होऊन जाईल. कारण आजचा समाज खूप बदली झालेला आहे. माननीय कांशीराम साहेबांच्या काळामध्ये जो समाज होता तो भोळा भावडा समाज होता, तो ऐकत होता. पण आज आलंय सोशल मीडियाचं युग आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक इतके भयान जागृत झालेले आहे की चांगली गोष्ट सुद्धा त्यांना पटत नाही. चांगली गोष्ट सुद्धा त्यांना पटत नाही. मग आपण केलं काय पाहिजे? सर्वात महत्वाचं, एकदा झी टीव्हीचा रजत शर्मा नावाचा पत्रकार रजत शर्मा म्हणत होता मान्यवर साहेब कांशीराम यांना, तुमच्या पक्षाचा नेमका अजेंडा काय? तर मान्यवर साहेब कांशीरामजींनी एका वाक्यामध्ये एका ओळीत सांगितलं, मेरे समाज की आर्थिक मुक्ति यही मेरा मिशन है. महत्वाचं वाक्य. जर माझ्या समाजाची आर्थिक मुक्ती व्हावी आणि हेच जर अजेंडा बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून मान्यवर साहेब कांशीरामजींनी जर ठेवलेला आहे, सर्व गोष्टीला कारण आहे पैसा. आणि पैसा हा खूप महत्वाचा असतो. पैशाशिवाय या गोष्टी शक्य नाही आणि त्यासाठी पैशाची खूप सक्त गरज आहे. आणि आमचे लोक तर नेमकं पैशाने आमचे माणसं एकदम गरीब आहेत. पैसा नाही. मग त्यांच्याकडे पैसा येणार कसा? त्यांच्यासाठी साधनं कशी तयार करणार? बहीणजी 4-4 वेळेस उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री झाल्या. अनेक जण आम्हाला टोचून बोलतात, मायावती 4-4 वेळेस मुख्यमंत्री झाली, त्यांचे कारखाने नाही का? त्यांनी स्वतःच्या शाळा कॉलेज काढले नाही का?
तुम्ही एवढ्या वर्षापासून पक्षाचं काम करता, तुमच्या जिल्ह्यात तरी एखादी शिक्षण संस्था तरी आहे का? तुम्ही एवढ्या दिवसापासून पार्टीचं संघटन, पार्टी चालवतात, तुमची एखादी बँक नाही का? पतसंस्था नाही का? तुमच्या संस्थेचे काही कारखाने MIDC मध्ये नाहीत का? ज्यावेळेस मी पक्षाचं काम करत होतो आणि फिरत होतो, ते एक वयोवृद्ध माणूस माझ्या पायाला येऊन त्याने जय भीम केला. मला खूप शरम वाटली. अरे म्हटलं, तुम्ही काय करतात हे नका करू म्हटलंय. नाही दादा म्हणे, तुम्ही जे काम करतायत, खूप पुण्याचं काम करतायत, समाज जागृतीचं काम करतायत, परंतु एवढ्याने काम भागणार नाही दादा. या पोटाची खळगी भरण्यासाठी खूप गरज आहे, आणि ही खळगी भरायची असेल तर त्यासाठी काहीतरी उद्योगधंदे चालू करा. मी खूप प्रयत्न केला, पार्टीच्या व्यतिरिक्तही सुद्धा प्रयत्न केले, परंतु संघटन चांगलं होत आलं का समाजातील काही नतभ्रष्ट लोक त्या गोष्टीला विरोध करायला सुरुवात करतात. याने पैसा खाला, त्याने पैसा खाला, इथं अपहार झाला, तिथं अपहार झाला म्हणून कांगावा करतात आणि चांगलं काम करणाऱ्याला खो घालतात. ही खो घालणाऱ्या लोकांपासून आपल्या समाजाच्या लोकांनी सावध राहिलं पाहिजे. मला हे म्हणायचं, शिक्षणामुळं बाबासाहेबांनी त्यावेळेस शिक्षण संस्था काढली, रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली होती. आपल्या विविध चांगल्या शाखेमधून शिक्षण घेऊन तो नोकरीला लागत होता, आणि नोकरीला लागलेल्या लोकांचं कमीत कमी कर्तव्य होतं की ज्यावेळेस मान्यवर साहेब कांशीरामजींनी बामसेप स्थापन केली, त्यांचं सुद्धा देखील कर्तव्य होतं आणि आजही कर्तव्य आहे. मी त्यांना दोष देणार नाही, पण समाज जागृत मान्यवर साहेबांमुळं झाला आहे, हे कुणीही नाकारू शकत नाही. बहीणजी आमच्या आयकॉन आहेत, हेही कुणी नाकारू शकत नाही, कारण त्यांच्या एवढा मोठा लीडर आज तरी या देशामध्ये कुणीच नाही. तो विषय हा येतोय, पक्षाच्या राजकारणाच्या व्यतिरिक्त आम्ही आमच्या काही सामाजिक फ्रंट, ज्या काही अराजकीय फ्रंट, उद्योगाची फ्रंट, शेतकऱ्यांच्या फ्रंट, महिलांच्या विकासाच्या फ्रंट, अशा जर आम्ही अराजकीय फ्रंट जर निर्माण केल्या, बँका निर्माण केल्या, तर त्याच्यामध्ये साहजिक आमचे शिकलेले हार होणारी कार्यकर्ते, त्यांची मुलं नोकरीला 100% लागतील. ते आमच्यासाठी सर्व काही गोष्टी करू शकतील असा माझा पूर्ण विश्वास आहे. म्हणून मग म्हणता येईल, जा तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, या देशाची शासनकर्ती जमात व्हायची आहे. कारण ह्या पोटाची खळगी भरल्याशिवाय पुढची लढत करणं खूप अशक्य आहे, हे तरी जाणवतं. आणि आजची परिस्थिती खूप भयावह आहे, सत्याचा सामना करावा लागणार आहे. आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संविधान रचयिता, संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर, आज यांची पुण्यतिथी आहे. या पुण्यतिथीच्या निमित्ताने खूप काही बोलावंसं वाटतं, परंतु मी एकटा या व्हिडिओच्या समोर बडबड करत राहणार, त्याचा फायदा होत नाही. लोक पूर्ण व्हिडिओ पाहत नाही, ही एक मोठी उचिष्ट आहे. परंतु ते धन्य होत की जे गोरगरीब दलित आदिवासी लोकांचं सुखदुःखामध्ये कार्य करतात, त्यांच्यामध्ये चेतना निर्माण करतात, जागृती निर्माण करतात, आणि त्यांना जे खाईमध्ये दारिद्र्याच्या खाईत पडलेले असेल, अंधश्रद्धेच्या खाईत पडलेले असेल, अज्ञानाच्या खाईमध्ये पडलेले असेल, त्यांना तिथून उठून खालून वर घेतात. अशांना त्रिवार वंदन. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा अर्ध्या तासाचा होत आलाय, त्याच्यामुळं मला कुठंतरी थांबलं पाहिजे असं वाटतंय. मला अजून पुढच्या भागामध्ये मी तो भाग देणार आहे. आम्ही ज्या अहमदनगर, म्हणजे आता पूर्वीचा अहमदनगर आणि आताचा अहिल्यानगर जिल्हा, या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एकेकाळी बाबासाहेबाच्या हत्तीवरचा खासदार होता आणि काही आमदार होते निवडून आलेले. आज आमचं अस्तित्व या जिल्ह्यातून नष्ट का झालं, कशाने झालं, त्याचा समाचार मी पुढच्या भागामध्ये निश्चितच घेईल, आणि हे कुणीतरी सांगावं लागणार आहे. म्हणूनच मी आजचा हा
केलेला प्रपंच या ठिकाणी थांबवतो आणि सर्वांना एकच फक्त खाली विनंती करतो, बाबांनो, सर्वांनी बहुजन समाज पार्टीच्या झेंड्याच्याच खाली या. एक झेंडा, एक दंडा आणि एक निशाण असेल तर आपली ही वज्रमुठ होईल. सावधान राहा, सावधान राहा, सावधान राहा. जय भीम, जय भारत.